वहिनी झालं आहे तरी नाही हो ते बोलवलं होतं डेप्युटीनं तर आम्हाला. नाही त्यांनी काम बघायलाच गेल्यात नवीन कुठंतरी. तुम्ही तर तोंड पाडून बसले काय आलं? तर काय तोंड पाडण्यासारखंच आहे. आमची कशी दरिद्री आहे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही ते हे नाही केलं का दारिद्र्य कार्ड? आणि ते काय असते? अहो त्याच्यावर येता धान्य भेटत माहिती का 5-5 किलो गहू तांदूळ आता ज्वारी पण भेटती. काय सांगता? हा होय. फक्त दुकानावर जायचं ते कार्ड दाखवायचं त्यांना थोडेफार पैसे द्यायचे धान्य भेटत आपल्याला महिनाभराचं. तुम्ही काढलं काय? आम्हाला काय दरायचे वहिनी. का बरं? मग अहो जर मिळतंय आयतं तर काय तुम्हाला करा. बरं मला सांग. बरं जाऊ दे तुम्हाला घ्या नाही तर नका घेऊ. मला हे सांगा ते काढते ते कसं? पण हा काढते ते कसं? तिला जावाला 2-3 ताजं पत्र दिले त्या तारडा देते ती दुकानावर त्यांच्या. म्हणजे डिपुटीचा असेलच मग. डिपुटीलाच विचारते मी. अहो आम्हाला गरजच नाही वहिनी. कशी काय गरज नाही? मग अहो दाखवायचं असतं की असं दरिद्री आहे म्हणून. पण सगळं जे जे मिळतं ना ते आयतं घ्यायचं असतं. तुम्हाला नाही कळत. मग ते तुम्ही तर म्हणतरीच नाही तारड घेऊन या ना. मग तुमचं म्हणजे 100-200 दिले तर धान्य येईन ना दारात. हाय का आम्हाला कोण सांगणार? सांगा मग कसं करायचंय कसं नाही ती विचारते ना. सांगा की मग आता. अहो तुम्हाला सांगतो ताजं पत्र जमा करायचे ग्रामपंचायतीमध्ये डेप्युटी तर तारा डेप्युटी देईन तुम्हाला तरुण. आणि दुसरी गोष्ट आम्हाला तेच गरज नाही. डेप्युटीची एवढी भरभराट झाली ना. होय हो लईच डिपुटीचं चांगलं आहे. बघा की काय होतं त्यांच्याकडं काय झालंय. काय होतं तुम्हाला ते म्हणजे विषयच माहित नाही त्यांचा. अयो काय विषय? अहो डेप्युटीच्या आजोबांनी त्या काळात एमईटीला आहे ना त्या काळात आहे ना लय मानायची. म्हणजे आत्ताच हे नाही का बुलेट 4 चाकी त्यावेळेस ती एमईटी आणि डेप्युटीच्या आजोबांनी एमईटी आणली. दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला सांगतो डेप्युटीच्या दाया वाढत चालल्या डेप्युटीचे रानं वाढत चालले. म्हणजे तुम्हाला सांगतो डेप्युटीचे वडील होते वडील जे ज्याचे ते मजुरी करायला जायचे ना. आता ज्याचे तिथे मजुरी करायला जात होते ना तेच आता डेप्युटीच्या रानात मजुरी करायला येते. आणि हा एमईटी इतकी म्हणजे त्यांना लक्ष्मी लादली इतकी नशिबाने एमईटी ना. तुम्हाला सांगतो त्यांचा दुधाचा धंदा वाढला. आता ट्रॅक्टर पण बुलेट झाली 4 चाकी गाडी झाली. तुम्हाला सांगतो आता म्हणजे वावरात इतके पितं येऊ राहिलेत ना पैसे मोजायला माणसं नाही एवढं भरभराट झाली. आणि मध्ये ना काय आलं तर माहिती का डेप्युटीच्या वडिलांनी ना ती एमईटी विकली होती त्या माणसाला. आणि दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचा दुधाचा धंदा बसला. त्यांचं वावर पितं यायना तैस व्हायना पैसे यायला जागा नाही. आणि मग डेप्युटींच्या ध्यानात आलं तर हे ना एमईटी विकल्यामुळे ना असं झालं असं. मग डेप्युटी त्या माणसाकडे दिले. त्या माणसाला नवी तोरी बुलेट घेऊन दिली त्या एमईटीच्या जागेवर. ती एमईटी घेऊन आले. आणि एमईटी घेऊन आले जसे आले ना तसे तुम्हाला सांगतो जे पितं परत पहिल्यापासून पितं पण चांगले यायला लागले. दुप्पट धंदा झाला. पण हे खरं कशावरनं? खरं कशावरनं? तुम्ही फेकत नसताल कशावरनं? अहो आता तुम्ही पण बांधला झाला उपसरपंच झाले तिथं नाही तिथं डेप्युटी निसते तरी दिले ना लगेच साया होत्यात. एवढा मान डेप्युटीला भेटतोय. आणि तुम्हाला सांगतो ते बँकेत राहते ना ते मशीन पैसे मोजायला ते डेप्युटीचे दारा ते रोज पैसे मशीनीनं मोजते. मी रब्बर लावायला आहे. मशीनीने पैसे मोजतात? अहो येतात दारात तर वस्तू आली ना वहिनी तुम्हाला सांगतो. आणि ती तर आपल्याला म्हणजे इतकी भार लागली ना आपण म्हणते ना दारात लक्ष्मी आली याच्यामुळे माई भरभराट झाली. तसं डेप्युटीचं आहे. जात उदाहरण म्हणजे डेप्युटी आपल्या गावात बातीतूनच नाही. तसं बी तुमचा विश्वास ठेवायला काय हरकत नाही. कारण की पडीक झडीक तुम्ही तिथंच असता. म्हणजे तुम्ही त्यांच्या सानिध्यात असता. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असन. मग राहतेच. पण ना डिपुटीला म्हणाव जरा दारिद्र्याचं कार्ड काढा त्याचा फायदा होईल. नाही फायदा झाला तर आम्हाला द्या म्हणाव त्याच्यावरच मिळेल ती. नाही ते तुम्हाला तसं भेटन. तुमचं कार्ड तुम्ही काढलं तर तुम्हाला भेटन ते. आम्हाला काही गरज नाही त्याची. ज्याला गरज नाही त्याला मिळतंय आणि ज्याला गरज आहे त्याला कोणी देत नाही. मग काढायचं करायचं 2-3 दिवस जायचं तर जालो ग्रामपंचायतीत घेऊन. आमच्या नशिबी दारिद्र्याचं कार्ड बी नाही आणि काम बी नाही. जा बसा बघतो आम्ही काहीतरी. तोंड सोडूनच काय
खरं असेल का बरं दिगू भाऊजी म्हणतात ते. पारे अय पारे, इकडे आहे मी. काय करते इकडं? काय करते म्हणजे गुरांचं कोण करायचं? तू कर ना. मग मीच करत होते की. मग त्याच्यात काय आलंय? चल दे डबा भर, मला जेवायला दिन, जाऊ दे. हा, खाण्याशिवाय आणि गावभर फिरण्याशिवाय आपल्याला काही जमतच नाही. काय जमत नाही म्हणजे? कामाला चाललोय मी, जमत नाही म्हणते खुशाल. सगळं जमत मला, काम बी मी नाही. कोणत्या मिस्त्रीला यायची? मी थापे मारायचं बी शिकलोय आता. हा मग मिस्त्री होईन ना आता. वळू का मग? आरती वळू? नको, आपण घर बांधले वावळ माय आरती. घरी म्हणजे काय कुचकं बोललेलं सुद्धा कळत नाही. काय कुचक याच्यात? जाऊ दे, ती तुमचं रोजचं मडण त्याला कोण रड. मला ही सांगा, तुम्हाला ते दारिद्र्य रेषेचं कार्ड माहित आहे का? हा, ते आहे ना, त्याच्यावर धान्य भेटत आहे. मग माहिती आहे तर कोण करायचं ती? हा, देते ना मग, डेपुटीन ते देते मला काढून. ते म्हणले तुझी बायको चांगली नांदायला लागली का, मग आपण एक दोन पोरं लागले खेळायला, मग त्यांचे तुझे नाव संग सोबत टाकू आपण. अहो कधी मी ती व्यवस्थित, कधी तुम्ही नीट सुधारणार, कधी नीट नांदणार, कधी ती लेकरं व्हायची, मरेपर्यंत हेच करायचंय का? हा, मग आता काय आलं त्याच? काय आलं म्हणजे? आपण मस्तपैकी घरात बसून खातो पितो त्याला काय होतंय? अहो असं 2 टाइमीचं खाणं असतं का? ते कुत्रं बी खातं की तसं. कोणतं? मग तुम्हाला काय कम म्हणजे माझं बोलणंच नीट ऐकून घ्यायचं नाही ना तुम्हाला? हा बोल बाबा, तुला काय बोलायचं तेवढं बोल. मला ही सांगा, ती दारिद्र्य शेतच तर करायचंच आहे, पण तसं काय आपल्याला व्हायचं नाही. मग पण मी एक आयडिया सांगते तुम्हाला. काय आयडिया सांगते? आता ना दिगू भाऊजी येऊन गेले. मग ते काय ऐकून तर घ्या पुढं. दिगू भाऊजी म्हणत होते की ती डिपुटीची एमएटी गाडी नाही का? हा, ती एमएटी आहे. हा, अहो ती गाडी लय लकी, त्यांच्यासाठी लक्ष्मी म्हणती. कोणती गाडी? हा, डेपुटीची एमएटी. अहो दिगू भाऊजी सांगत होतं की त्यांचा आजोबा, डिपुटीचा आजोबा आहेत का, त्यांनी जशी ती गाडी घरात आणली तसं ते ज्यांच्याकडं मजुरीनं काम करायचे का, त्यांच्या मजुरी सोडून त्यांचं स्वतःच शेत झालं, तोच माणूस त्यांच्याकडं मजुरीला आला कामाला. तरी म्हणलं डेपुटी मला एमएटीकडे जायला लागलो का? झालं माग. तीच नाही, त्यांच्या वडिलांचं सुद्धा सुधारले. त्यांनी शेत घेतलं, परत गाडी, बंगला, काय 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 त्यांनी केलं. त्या एमएटी माग लक्ष्मी दिसती मला असं. आणि तुम्हाला सांगते ती डिपुटी, त्यांचा दुधाचा धंदा कशामुळे? एमएटी गाडीमुळे. आणि काय केलं वाटतं, मध्ये डिपुटीने ती गाडी विकली एका माणसाला. मग तर डिपुटीचा धंदा सगळा पडला दुधाचा. तरी म्हणले लई पैशाला त्यांनी असे तनतन करत होते. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की ती गाडी तुमच्यासाठी लई लकी आहे म्हणून. ते गेले त्या माणसाकडं, त्याला बुलेट घेऊन दिली डिपुटीने त्या माणसाला. आणि ती एमएटी आणली घरी परत. आणि डिपुटी वाटतं घरामध्ये पैसे मोजाय मशीन आहे त्यांच्यात, बँकेत मशीन नसती का? तरी म्हणलं रातच्या 12ला खाट 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 काय वाजत त्यांच्या घरात. मग त्यांच्या घरात तुम्ही डोकवाय जाता का रातचं? येता जाता मी रातच्या 12ला येत नाही का पिऊन? तरीच म्हणलं तुम्ही रातचं कुठे हिंडता. पारे एमएटीच घेऊ आपण. मी तेच तुम्हाला सांगते की जावा आणि त्यांच्याकडनं एमएटी मागून आणा. चालते. आणि त्यांना म्हणा, मागून म्हणजे अशी मागून नका आणू उसण्यागत. त्यांना म्हणा विकत द्या. 5,000 म्हणले, 5,000 बोली सुरू करा. ती काय 8-9 हजारापर्यंत ओके होतील. आणि नाही काय झालं तर पाय धरा. चालते. यावरच करतो ना, आज घेऊनच येऊ आपण. नाहीतर जात चाल आणि म्हणताय डिपुटी मला गाडी पाहिजे. त्यांनी नाही म्हणल्यावरती मग या चाल थोबाड पाडून. तसलं काय करू नका, नाहीचा पाडा गाऊ नका. घेऊनच या. काय शब्द पाडायचे ते. ती गाडी आणल्याशिवाय दारात यायचं नाही, नाहीतर गाठ रुपीशी. माहित आहे ना, गाडी घेऊनच माघारी यायचं. चालतंय बाबा, येतो. जावा. जालू काय रे, काय करतो? काय नाही, गाडी बघत होत तुमची एमएटी. बघितली नाही काय खावा? अरे माणूस इकडे बसले, तू तिकडे गाडीकडे पळतो गाडी बघायला. मला गाडी नाही, सायकल नाही ना, मी बघत होतो आपली गाडी म्हणलं तुमची. गाडी सायकल नाही भाई. काय म्हणतो बाकी?
काहीच नाही मला आहे ना डेपुटी तेवढी एमईटी देऊन टाका ना. तुला देऊन टाकू? हा अरे दादा माझीची आठवण येते त्यासाठी ठेवली. एवढ्या दिवस गाडी राहते का मस्त आहे ना तुमच्याकडे बुलेट आहे कुटी परत 4 चाक्या गाड्या आहेत 2 एवढ्या गाड्या काय करायची 5-5 गाड्याचं काय करणार तुम्ही. हा ते आहे म्हणायला 5-5 गाड्या तुला सगळ्या गाड्या देऊन टाकी तू. मला काय करायचं गाड्याचं? मला गिफ्ट नका देऊ बा डेपुटी. तुमचे काय पैसे असते ना जुन्या काळाचे ते सांगा मी ते देईन तुमचे पैसे. झाल्या अरे येड्या म्या सगळ्या गाड्या असून ती गाडी ठेवली म्हणजे त्याच्यात काहीतरी महत्व असेल ना. काय ठेवली? कशासाठी ठेवली? अरे त्याच्यावर माझा आजा माझ्या बापाला घेऊन हिंडलेला आहे माझा बाप मला घेऊन हिंडलेला आहे जुन्या आठवणी गुंतल्यात म्हणून ठेवलं मी. तुला सांगतो मध्ये वडिलांनी ती गाडी इकून टाकली होती परत मी ती गाडी त्या माणसं जाऊन आणली. कुठं आजोबा राहिलेत आता गेले ना वर. आजोबा गेले माणसं जाते पण त्यांच्या आठवणी जपून ठेवा लागत्यात. त्या गाडीकडे बघितलं म्हणजे मला माझा आजा आठवतो. तो माझा गाडी घेऊन जाणार म्हणजे माझा आजच तुझ्या घरी घेऊन जाणार असं आहे. आज कशाला नेऊ मी तुमची गाडी येणार आहे काय पैसे असते ते सांगा. 5,000 देऊ का? गाडीच द्यायची नाही दादा मला. कमून नाही द्यायची व्यवहार करा ना. आपण दोघं बसून व्यवहार करू का 4 माणसं बोलू व्यवहाराला. पण येडा झाला काय रे तू 4 माणसाची व्यवहाराची गाडी आहे का ती? तुला का बरं मग 4 माणसाची हाती जुनी झाली तुझ्या काय 4 माणसं कायला बोलायची. आपल्या दोघात मिटून घेऊ. चला 5,000 देऊ का? द्यायचीच नाही मला गाडी. 10,000 नाही द्यायची मला गाडी. 15,000 नाही द्यायची. 20,000 अरे द्यायचीच नाही. 21,000 पळे 21,200. तुला सांगू इकडे काय 21 लाख जरी दिले ना तरी मी गाडी देत नसतो. एवढं सोनं आहे का त्या गाडीत? मी नेत असतो गाडी मला लागायची तुमची गेमी. गाडीत सोनं नाही दादा गाडीमुळे माझं अख्खं आयुष्य सोन्यावर झालंय आजीच्या आठवणीत. पळे अहो झालंय मग मला गाडी नाही ना मग वापरायला तरी. अरे तू ते 25-20 हजार घेऊन गेला तुला सेकंड हँड गाडी गावाकडे पुढे भेटेन मला बाजारात. मला ती नाही लागत मग तुमची एमईटी लागत. तू एमईटीवरच काय जीव आला एवढा राव द्या पोटी. स्वप्नात आलता काय तो आहे? काय माणूस आहे का एमईटी मागू राहिलं का सोनं मागू राहिले तुम्हाला? तू आता आहे ना तू दोस्त आहे म्हणून इतके वेळ ऐकून घेतले मी. दुसरा कोणी आला असताना भांगारवाला वगैरे गाडी जर म्हणला असता ना त्याच्या कानसाला टाकली असती मी. हा त्याच्या कानसाला टाकायला मला पाहिजे गाडी. तू उठतो का मी आणू सांगू रूम न सांगू गेला डिगा रूम न घेऊन ये रे. नको आण रूम ना आण जा पळे. गाडी मागायला लागला तुला दुसऱ्या गाड्या नाहीत काय? तू एमईटी कडे परत बघ मग तुला सांगू तुझा पळे. आणि ती गाडी लाव बरं आतमध्ये. हे बाबा नजरा जायला लागलाय चोरा तेल तर याच्यावर एमईटी मागायला आला. पारे अय पारे मी तुमचीच वाट बघत होती. आणली गाडी? कुठे गाडी? हा अरे ते डेपुटी ते गेलो ते कुठरीकडे पाहून सुद्धा द्यायना ते एमईटीकडे. तरी मला वाटलेलंच. मला 100% आता खात्री झाली की त्या एमईटी मध्ये 100% लक्ष्मी आहे. आता तर मला तीच गाडी पाहिजे. अरे पाहिजे पण ते एमईटीचं नाव काढलं येडीत का काय डेपुटीची पायाची आग मस्त का शिरली. ते म्हणले माझ्या आज्याच्या हातची एमईटी अजिबात तुला देणार नाही. मी म्हणलं द्या राव डेपुटी तुमचं काय असेल ते देतो. नाही म्हणलं लगेच रूमनच काढलं. म्हणायचं ना 10,000 द्या म्हणून. अर्धा मस्त वाढीत चाललो होतो. ते म्हणले पहिले उठ येतं नाही तर रूम न टोक्यात घालीन तू या. काय करावं बरं? नाही गाडीत तर काही ना काहीतरी हायच त्याशिवाय. आणि मला तर माझी गरिबी हटवायची. कुणाला मध्ये घालावं बरं? मध्ये घातलं ना देणार नाही डेपुटी अजिबात. आता असे द्यायना तर तसे मध्ये घातल्यावर देत असतात काय. कशी आणावी बरं गाडी? कशी मिळन गाडी? मग आपल्याच्या नाही होणार रे बाबा. डेपुटी हानते आपण नाही येणार. एक काम करू का पारे? काय? गाडी चुरून आणतो ना आणि घरात देऊ ठेवून आपण गपची. हाय का जिबेला हाड? हाय जिबेला हाड. अहो गाडी जरी चोरून आणली ते डेपुटी अख्खं गाव पालता घालतील त्या गाडीसाठी. पोलिस येत्यान मरणाचा हानत्यान दोघांना. त्यांना काय कळायचं आपण आणली म्हणून. ती काय बारकी वस्तू आहे घरात चोरून ठेवायला? घर ना घर पिंजून जातील. आणि तुम्ही आता जाऊन त्यांना बोलून आलाय की मला गाडी पाहिजे आणि त्यांना डाऊट येणार नाही? 100% मग माझ्यावर डाऊट घेते ना. आधी आपल्यावर डाऊट घेते. मग आधीचा तुमची चोरटी आवला दे. होय नीट बोल बर का पारे. मग म्हणजे तीच की तुम्हाला सारखं चोरून मुरूनच आणायचं असतंय. असं मेहनतीनं काय आणायचं नसतंय ना म्हणून. मेहनतीने देत असतोय का माणूस? एकाच द्याय नाही तर मेहनतीने देते नव्हती. करायचं काय? चोरून तर आणू शकत नाही. डेपुटीच्या ना कुणाला मध्यस्थी घालावं. नाही मध्यस्थी घातलं तर त्यांची होईल. एक काम करू ना. काय?
चला मीच येते डिपुटीकडे. तू काय महाराणी लागली का काय लगेच तुला द्यायला बसले ते. ह्या रुपाला लय हलक्यात नाही घ्यायचं. मग? रुपा असेल ना तिथे काम पटापट होत्यात. चला तुम्ही, चला आज गाडी घेऊनच येऊ. चल चला चला ना. चल. काय रे काय नाही पाणी म्हणले परत चल. चला कशाला चला? ते मिठीसाठी. अरे तुम्ही काय दोघं नवरा बायको येडे झाले काय? रूपाताई अहो तुम्हाला उत आलाय गाड्याला, कशाला माझ्या गाड्याच्या नादी लागता? अहो डिपुटी भाऊ, आम्हाला तीच गाडी पाहिजे नो. द्या ना तेवढी. तुम्ही सगळ्यांची मदत करता आणि आमची मदत करायचं म्हणलं की तुम्ही नेहमी असं करता. हा अहो पण मला काय म्हणायचं, मला ती गाडी विकायचीच नाही. माझ्या आजीची आठवणी त्याच्यामध्ये. तुम्ही मला ती गाडी कशाला मागता? तुला गाडी घ्यायला पैसे देऊ, दुसरी गाडी घ्यायची का? नको नको दुसरी गाडी नको. तुमच्या आजचा फोटो द्या मग पुढून लावीन मी काचावर. अरे येडा झाला काय तू? काचोर कुठं लावते? एमईटीला कुठं काचे आणि काचोर लावल्यावर कुठं दिसायचं काय तुला? दिसायच नाही मग तुम्हाला दिसेल ना पण माझ्या आज. पण तू एवढा का हट्ट धरला? माझी एमईटीच का पाहिजे तुला? तुम्ही कसं हट्ट धरलाय? तुम्हाला का नाही ऐकायची? अहो पण मला द्यायचीच नाही ना. एमईटीचा मालक मी आहे, मी ठरवून ना मला द्यायची का नाही. तुम्ही काय नवरा बायको येडे आहेत का काय? डोक्यावर पडले होते काय जलमल्या बरोबर तुम्ही दोघं बी? अहो डिपुटी भाऊ, माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. मग त्यांच्या पुढं ना अशी शोभा झाली पाहिजे ना आमची. आमच्याकडे लय पैसे आहेत आणि म्हणून मग ते दाखवायचे. अच्छा तुम्हाला पाहुणे येणार, तुम्हाला दाखवायला गाडी पाहिजे होय? अरे येडे हो, मला कावा म्हणायचे एक काम कर, बुलेट बी घेऊन जा आणि ती माझी मोठी गाडी बी दारात नेऊन लावा. नको नको नाही 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 का? नाही, बुलेट नको. का मग? अहो बुलेट नेल्यावरती त्यांना वाटन की आम्ही लय श्रीमंत झालो, आमच्याकडे लय पैसा आहे असं आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं. अहो लोकांना आम्ही गरीबच आहे दाखवून द्यायचं, पण हीच गाडी न्यायची. अहो एमईटी लावली ना मग ते ज्याला भांगारी काय लागला काय? कोण येडा झाला काय तू? एमईटी कशाला होतो? बुलेट तुझा दबदबा वाढत आणि ती माझी गाडी बी घेऊन जा हुंडायची हुंडायची. म्हणू द्या मला माय बायको रडायला लावली तुम्ही पार गाडी पाहिजे. एवढं सोने का माणसापेक्षा? आईला तुम्ही लय चिडे येत रे. नका रडू राव आमच्या दारामध्ये. अहो ते एमईटी भरता तुम्ही रडायला लागतो. एमईटीच काय पाहिजे? तुम्ही सगळ्याला मदत करता पण आम्हाला मदत करायची म्हणलं की तुम्ही असं करता. आम्ही किती आळशीनं आलो होतो. अरे ती रडती, तू काय हसतोय? दात काढतो. चांगली पिढा आहे बुवा. किती दिवस कधी येणार पाहुणे? येणार आहेत उद्या, मला आजच पाहिजे. आणि कधी पाहुणे गेलो परत आम घालता का? आणून देते मी गाडी. ने भाऊ ने, रडू नका रडू नका रडू नका ने. चा आणि 4 दिवसांनी आणून घाल मला. हा आणि नीट दिवस. होते ना, डेपुटी भाऊ लय चांगलं आहे तर त्यांच्यासारखं माणूस नाही गावामध्ये. अरे जा दादा हो, नका तुम्ही येड्या करू. आता ती गाडी दिली, रडू नका वहिनी आमच्या भरल्या पुरल्या घरामध्ये. जा पाया बरं. पड. नको पाय पडू माझ्या गाडी पड. पाय नको पडू. जा एखाद्या बारला पाय ओढून घेतात माय पाया पडलेले ते उपकार नको मला. गाडी नीट न्यायची आणि पाहुणे चावी नाही त्याला तिथे खाली चावी असती तिला का? हा लय उपकार झाले तुझे. नाही उपकार नाही तर ने ना भाऊ. मला आनंद झाला डेपुटी. हा बरं, जा. आईला काय पिढा हेड्या अख्ख्या गावाला. बायकोने ऐकला असत कोण बायको रडती बाय रडती म्हणली असती. लावा नीट लावतो ना पारे. लावा. बाई किती गोड दिसती गाडी. नाच नाही करायचा. त्यांनी बघा, आम्ही आताच कलर मारून घेतलाय. हा सगळं हाय 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 नीट आहे. ऐका की आहे ना. नाव बिवत सगळं. पाया पड पाया पड. हा लक्ष्मी माता माझ्या घरी पण भरभराट होती. डेपुटी असं एक बंगला आहे, मला बंगला नको. मला 4 खोल्याची राहायला घर जरी झालं तरी बास. हा या भाड्याच्या घरातून जाऊ दे. हा भाड्याच्या घरात फक्त जाऊ दे. आणली काय गाडी? मग गाडी आणली घेतली ना आम्ही डेपुटी कोण. मग काय बाई नजर नको लागाय. आल्या गेलेल्याची नजर, इकडच्या तिकडच्याची, बुटक्याची, काळ्याची, गोऱ्याची. बुडता दोन म्हणले. अहो तसं म्हणायचं असतं, नजर लागती. पारे चल पुसून घे. पुसून घे म्हणजे? गाडी पुसून घे. मी बसलोय. हा मग तू पुसून घे गाडी. गाडी कुणी आणली? मी आणली. अहो हाय का थोडी तरी लाज तुम्हाला? गाडी मी आणली डिपुटी कडून. तुझ्या जिबीला काय हाडबीड आहे का नाही? तू गाडी पुस, मी मग बसवतो गाडी. मी नसती पुसत, तुम्ही पुसा. मी का पुसायची? मी त्यांच्याकडनं रडून खडून भांडणं करून आणली, मी का पुसायची? तुलाच पुसावं लागेल गाडी. हा मला बाकी माहित नाही अजिबात. कम पुसायची म्हणजे मी नवरा आहे, तू बायको पुसून काढ गाडी. लय नाटक करू नका, नाहीतर बघा मग माझ्यासारखी वाईट बाई नाही. काय करशील? काय करशील म्हणजे? मला बाकी माहित नाही. पारे मी लरी टिंबर का तुला धरून. मला रेटणार? हा
तू हात आणती मला हाणे नाही दात बुक्क्याच घालीन गपगुणाने ती पुसा. याच्या झापडीत खाली पाडीन तुला दुसरी झापड सुद्धा मला लागू मला तुमची तो तर नरडीची करते. मला धरू नको बरं का तुला सांगतोय पारे दांडा कुठे रे तू दांडा तुम्हाला काय कमवायची अक्कल आहे का? मी कशी तिथे शहाणपणा करून गाडी घेऊन आली, तुम्ही काय नुसतं तोंड हलवत गेलं आणि तोंड हलवत आले. तुला काय अक्कल बिक्कल आहे का? नवऱ्या सोबत अशी बोलते आहे का गावात एक तरी बाया नवऱ्याची किती इज्जत करते, नवऱ्या पुढं पुढं करतात. तू आई हा त्यांच्या नवऱ्या ना कचाकच कमवून आणतात, असं आयतं बसून बायांचं जेवण नाही खात. हा उपाशीच बसलीस तू सगळ्या गावात हिंडायला लागली हा. लागले मला सांगायला कुत्र्याला ताट घेऊन बी हिंडायला खात. लागलो तुला ताट घेऊन हिंडायला गावानी. मला मी गोड बरं, बरं, सांगते बरं, नाही तर बरं. ना तुमचं गप- तर बघा. गप- गप- आम्हाला हात चालला, मला बाकी माहित नाही अजिबात. ओ, तर लाथच घालीन. हा, मला पुन्हा कळलं. मला घाल बरं लाथ. माझ्यावर कशाला करायचं हा? आता मीच करीन हा, मीच याच्या करीन. हातात खाली पाडीन. तू मांडला रे कमून तू मांड. मांडला, तुम्ही गाडी आणली घरी तू मांडला होता. ही गाडी पोचून घ्याय ना डेपुटी तुला काय अक्कल आहे आम्हाला का? ढकलून द्या सगळं. ए, मला ढकलून करीन, द्या, हा. नाही, तुमच्या बाबा. मागे असंच मी करीन, हा. मला म्हणतो, हा? अरे का बस नाही बाबा तुम्ही गाडी आणली पाहुणे रावळे येणार कम भांडायचं का म्हणून हो डेपुटी हिला गाडी पोचायला लावली काच्या पाहुणे लावले येणार आहे तू हिचं काय आहे का आता? गाडी काय आणली? नाही काय येणार पाहुणे? मी सगळं खरं सांगतो माझ्या डोक्यात जर फिरलं पण नाही. काय सांगायचं तुम्हाला? ए, काय काय- काय नाही काय होती पुढे काय? तू मांडली. काय झालं म्हणजे डेपुटी मी पुसते तुम्ही मला का? गाडी विकत नाही दिली हिने फसून गाडी आणलेली तुम्हाला हिच्या गाडीत आहे ना लक्ष्मी ती म्हणली तिथून गाडी आपण आणू आपले घराची भरभराट होईल आणि डेपुटी ना तिकडे मग हे होते. म्हणजे मला तुम्ही बात मारली का? म्हणजे गाडी माझी लक्ष्मीसाठी गाडी आणली का तुम्ही? हा ही म्हणजे आपण भाड्याच्या घरातून बाहेर पडू 4 तरी घर होते आपण घरापुढे आणून लावू मग लक्ष्मी ना आपल्याकडे ही काळजी तुम्हाला कोण तिची. म्हणलं माझी गाडी लक्ष्मी येईन तुम्हाला बरबराट होईल? हिला कोणी सांगितलं काय कोण माहित? सांगितलं ते? अहो मला ते दिगू भाऊजी आले होते, हा. त्यांनी सांगितलं होतं की ही तुमची गाडी एमईटी जसं तुमच्या आजोबांनी आणली तसं तुमच्या घराची भरभराट झाली म्हणून तुमचे बंगले झाले, तुमचं स्वतःच शेत झालं, परत ती दुधाची डेअरी झाली, तुम्ही उपसरपंच झाला, मग तुम्ही लय आणि हा हे पण सांगितलं की तुम्ही रात्री मशनीने पैसे मोजता म्हणून रबरा लावायची असत्यात. मग आम्हाला वाटलं की फुल नाही पण फुलाची पाकळी तरी आम्हाला मिळावी. अच्छा म्हणून तुला एमटी घ्यायची होती. एमटी इकली नाही तर तुम्ही दारात घेऊन आली. मला नव्हती घ्यायची ही घरात आले का सातांग आलं का नुसतं भांडायची हा. अहो, 4 घास खाल्लेलं सुद्धा अंगी होय लागून की? कुठे पाहिजे तुम्ही दोघं- संसार मलाच करायचाय, तुम्हाला नाही करायचा. बस. हा, मलाच मोठं व्हायचंय. हा, तुम्हाला नाही मोठं ए, ए, व्हायचं. भांडू नका बरं का. तुम्हाला आता समजून सांगतो तुम्ही कृपा वहिनी तुम्ही कोणाचं काय ऐकता डिग्याचं काय ऐकता. ठीक आहे आमच्या आजीची गाडी होती भरभराट झाली पण आमचा आजा एमटी कामाला जात होती का शेतामध्ये? आमचा आजा कामाला जायचा. एमटी स्वतः दूध काढीत होती का? नाही. आमचे वडील धारा काढायचे डेअरीला जायचे. हा पण एमटी जायला याला झाली असं काय नाही. प्रत्येकाची गाडी तुमची सायकल जरी असली तरी तुमची लक्ष्मीच असती. ते काय म्हणलं असं एक म्हणायचं असतं की ही गाडी आली याच्यामुळे भरभराट झाली. तिच्या डोक्यात भरा तिच्या डोक्यात आपलं आपल्या डोकं मनगटात हुशार. बळ असलं आपण स्वतः काम केलं स्वतः कष्ट केले ना माणसाची भरभराट व्हायला काय वेळ लागत नाही. अशी कोणाची गाडी आणून आणि कोणाची वस्तू आणून भरभराट होत नाही. म्हणजे हे एमआयटीमुळे काही झालेलं नाही तुमचं? अहो एमटी आली ते ठीक आहे हा. भरभराट काही याच्यामुळे नाही झालेली. माझा आधा स्वतःच कष्टाळू होता. एमटी त्यांनी कष्ट करून एमटी घेतली. एमटी झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय वाढवला. जायला यायला शेतात जायला एमटी झाली. हा. भाजीपाला पीक न्यायला एमटी झाली. मी बघतोय. त्याच्यामुळे भरभराट आली. पण कष्ट केले तर भरभराट होती. नुसतं एखाद्या दारात आणून लावून त्यांनी भरभराट नाही होत. काय तो मला बी सांगा आकलीचा पत्त्या नाही. माझी नाही हो चुकी काय ह्याच्यामध्ये. ते दिगू भाऊजीने येऊन मला सांगितलं की डिपुटीला ना ही एमआयटी गाडी आल्यापासूनच घरात भरभराट आली म्हणून. मग तेच माझ्या डोक्यात बसलो. मग म्हणून मी घेऊन आले. तुम्ही असं दे ना म्हणून मग मी अशी आयडिया केली आणि घेऊन आले. मग अहो डिग्याचं काय ऐकता. कष्ट करावं लागते तवा दारात एखादं वाहन येतं. त्या याच्या एमटीच्या जीवर आमची भरभराट नाही झाली सगळी. आमच्या आजीची आठवण आहे म्हणून आम्ही ठेवली. कष्ट करा म्हणजे तुमची बी भरभराट होईल. डेपुटी अशी मी नको तुमची आम्हाला एमईटी कारण एमईटी आमच्या दारात आली ना नुसते भांडणच चालू झालेत. हिचं तू तोंडच सुटलं बुवा ही नको आपल्याला आहे का नाही? मग काय तर दारात नुसतं दारात टिकलो. येऊन टिकलो नाही तोपर्यंत आमची धाराधारीची भांडणं. तुम्ही येत ना तुम्ही गुण नाही आला ना तर देव बदलणारे माणसं येतं. एमटी आली लगेच तुम्हाला लगेच भरभराट होईल का? अरे तुम्ही ये ना येडपाट आहेत.
पुसवून गाडी पुसाई कोणी याच्यावरून तुमचे भांडणं लागले. नाही माणसं म्हणावा का ही एमिटी तुमच्या आमच्या धारजे नाही भाऊ. काम करा. हिला घेऊन जा तुम्ही. दोघं बी तरुण आहे तुमच्या दोघाच्या मनगडात बळ आहे. कष्ट करा, स्वतःची गाडी उभी करा आणि स्वतःचा संसार उभा करा. मग बघा कशी फारफाट होती. चल गाडी घे, कोण गाडी घे तू. तुम्ही आलात तर जा ना तुमची एमिटी घेऊन. मी एमिटीकडे बघत होतो. अरे याडपाटा भांडण करू नका, येड्यावरून करू नका. चल तुला समजून कोण? सांगतो. जावा त्यांची देऊन घेऊन चल, या. चल, घे. अशी बी आपल्याला ती धार्जी नाही. ज्याच लक्ष्मी त्याची त्यालाच. दोघी नवरा बायको आहेत ना, किरकिर करू नका, स्वतःच कष्ट करा आणि मग काय करा. चल बसा तुम्ही. नको बसू नको. चल मी Come येतो. चल बाय बाय. चल जावा आणि लवकर या. ए सुगंधा, काय हो? काय करती? अहो गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू आहे. गेट टुगेदरचा? हा मग मोबाईल मध्ये काय करते असं? मग आता मोबाईलवरच प्लॅनिंग कराल ना. जाओ तुम्ही पण काय बडबड करत राहता. कुणासोबत आलोय मी सकाळ सकाळ तरी नीट बोला ना राव सुगंधा. तू काय बोलू, मी माझं काम करते ना. काय मोबाईल मध्ये काय काम करती? जा तिकडे. जात बस एकटीस. हा काही म्हणा, पण तुम्ही डेप्युटी झाल्यापासून शाळेचं रूपच बदलून टाकलं बा तुम्ही एकदम. अरे महत्वाचं तेच आहे. आपल्या महत्वाच्या गोष्टी झाल्या गावातल्या म्हणजे बाद झालं. आहे नाही खरं आहे. आहे की नाही? श्याम्या, गेट टुगेदर म्हणजे काय रे? गेट टुगेदर हा, सुगंधाचं गेट टुगेदर आहे. काय सांगतो? तुला माहित नाही गेट टुगेदर? नाही ना. आपल्या डेप्युटीने मला किती मोठं गेट टुगेदर केलं. हा, मग ते मित्र बित्र बोलले होते तेव्हा. मित्र म्हणजे आपण शाळेमध्ये असतो की नाही, मग पहिली ते 10वी आपले सगळं मित्र मैत्रिणी असते की नाही, ते आता कुठे तिकडे तरी गेले बुवा. बाकीचे मोठमोठाले शब्द चांगले उच्चारित होतो. आंब्याचे शब्द चांगले उच्चारतो. इंग्लिश शब्द वाचता येतात बरोबर. गेल्याबरोबर ते म्हणतो अमुक अमुक द्या. हा, तुला गेट टुगेदर माहित नाही ज्या आल्या. अहो मग ते सगळ्या मित्र ती मैत्रिणी येते का सुगंधाच्या? मग डेप्युटीने किती मजा केली. आता किती अरे मोठं गेट केलं टुगेदर होतं. म्हणजे काय माहितीये का, आपण जे शाळा 10वीला जी आमची बॅच होती, हा 10वीचे मुलं परत एकत्र येतात. ग्रुप बनवला जातो. ग्रुपमध्ये चर्चा होती. परत मुलं एकत्र येतात. एखाद्या दिवशी ठरवलं जातो आणि त्या दिवशी शाळेत पहिल्यासारखी मजा केली जाते. त्याला गेट टुगेदर म्हणतात. पहिल्यासारखी. हा, शिक्षक वगैरे सगळे शिक्षक bench वगैरे वर बोलवले बसायचं. जातात. हा. छड्या खायच्या व्हिडिओ मध्ये आपण शाळेत पाहतो. मग त्या गोट्या बी खेळायच्या का? आम्ही का गोट्या खेळायचे इथं. या बाग्याच्या डोक्यात गोट्या अजून. अरे आपण मोठ्याला झालेला असतो. आता लेकरं बाळा झाले. गेट टुगेदर म्हणजे काय, की आपल्या जुन्या आठवणी परत ताज्या करणे, एकत्र येणे, एकत्र जेवण करणे, आपल्या शिक्षकांसोबत वेळ घालवणे, खरंय. परत शाळेत केले थोडी मजा, शाळेत जाऊन वर्गात बसणे, बाकी दुसरं काय. तुला सांगतो आपले डेप्युटी आपल्या पुढे 2-3 वर्ष होते शाळेत. तुला सांगतो पण काही मॉनिटर होते. हा, ते शिक्षकाचे लई लाडकी आणि सगळं शाळा असं पोरांना दबदब्यातच ए कुठे ए बसायचं नाही अशा करायची. आपला बांड्यासारखा आपल्या आपला नाही रे, पण एकदा आम्ही त्या बांडीची मजाच केली. कोंडूनच घेतला एका बाथरूमला. नाही, पण तुला सांग का श्यामराव, त्याच्या जुन्या आठवणी आठवल्यानंतर मजा येते त्याच्या. हं. त्या टायमाला आम्हाला लय हाणलं होतं एकदा. ते काय आलं, मुतारी बांधलेली होती नवीन आणि पोरं खोड्या खेळ करायचे. एका पोराने दिली मुतारीवर लाट ठेवून बरं का. आम्ही एका मागे नवं बांध खांब एका मागे लाट सगळी मुतारीच पाडून टाकली बरं का. आणि नंतर सर त्या टायमाला कुठे सीसीटीव्ही काय काही कॅमेरा नव्हता. पण कोणीतरी कळ लावली की याच्यात मॉनिटर बी सामील होता बरं का. मला घेतला आधी बोलून. मला म्हणले खरं खरं सांग कोणी मुतारी पाळली. काय कबूल होतोय मी. पण जेव्हा शेकटकर सरांचा टोला पाळलाय जोरात कबूल व्हावं लागलं ना. सुरू सगळ्याच्या तुला नाव सांगतो आमच्या कोणती पाडलेली मुतरीची इटा वाहून घेतल्या बरं का. आमच्या घरी कळलं. घरी गेल्यावर बी मार. मग आता पण ती मजा वेगळीच होती. समजा जाऊ दे मार खायचो सगळं व्हायचो पण शाळातली मजा माझ्या वेगळी. वेगळी होती. श्याम्या आपण येतो इथे दांडू खेळतो. ईदच हा. आवटी सर आली येड्या. दांडोनी मी पलीकडे असं लपलो पुळ जाऊन तिकडे मुतारीच्या माग. झाल्या आग होत मला दिसतं ना ती चड्डी एक असं वरी चालल्याला शेंबूट कायम राहायचं झाल्या नाकाला. जिपऱ्या वाढलेल्या खोबऱ्यात तेल लावायचं सकाळच्या बरी सारा ते खोबऱ्यात तेल असं बघायला मला पाहिला बेल्ट आठवतो करतोड्याला मी अशी पॅन्ट बांधले नाडी. आम्ही ह्याच्या पुढे 2-4 वर्ष असत आम्ही बसलो पोरं आमच्या पैसे येऊन काहीतरी असं खोड्या करीत बसायचं. मग पोरं चापटायचे मग पळायचा. आणि चिरडायला 1 नंबर. आमच्या गाव वर्गातलं ते डब्या नव्हता का, ए डब्या असंच होतं. ईद आम्ही खेळायचो ना इथं ते पकडापकडी वगैरे संधी होती काय तुला आठवतं ना.
संगी आया संगी येतं खेळायची मी ते झाडावर जाऊन बसायचं तिला बघत लय भारी होती बघ संगी. लय भारी तुम्हाला सांगतो हे ना तिच्या लय मागा लागायचा मला सांगतो. मग. त्याला म्हटलं माझ्या संग मैत्री करावं माझ्या संग बोलावं पण अजिबात नाही याला ती घासच टाकीत नव्हती. हा, मग कुणाला ताकीत होती नुसतं बघत होता काय वर जाऊ. नाही डेपुटी मग कुणाला ताकीत होती मला माझ्यासोबतच मैत्री करीत होती हा. ती खेळता खेळता अशी करायची मला चिडीत होती चिडीत नाही असं म्हणायची हे बोट घाल आणि मेकोड काढून फेक फुटली. हो, नाही हो, डेपुटी तशी नव्हती मी. होय. तुम्हाला सांगतो मला कायम ती मायात गटात राहायची खेळायला याला आता त्याला. श्याम्या तू काय पहिल्यापासून गोंडस गोरा पान हो इतकी चड्डी घालायचा गोऱ्या पान मांड्या हो पण श्यामेवर जोर टोला टाकला का श्याम्या लाल व्हायचा येड्या. लाल गाजरे उघड लाल गाजऱ्या नाही संगी माई मैत्रीण होती. अरे नाही बाबा ग बस श्याम्या माय मैत्रीण होती ती शाळा सुटली का माझ्यासोबत येत नव्हते का घरी कायची येत होती ती मग हा? सुगंधाला विचार तू ती सांगन बरोबर. कोण हा चल नाही विचारायला मग कोणाची मैत्रीण होती माझीच मैत्रीण होती ती. ए, आता नेमक्या तर मैत्रीण आता मी बी तुमच्या वर्गात नव्हतं मला बी माहित नाही कोणाची मैत्रीण सुगंधा होती. आहे ना आमच्या मागे 2-3 वर्ष होती ना ही आमच्या वर्गात होती संगी पण गंमत काय व्हायची सुगंध इथं होत्या का शाळेत? मग तिच्या अरे हा, आत्याच्या हा, तिथे शिकायला आत्याच तिथं होत्या बरोबर हा. बरोबर त्याच्यामुळे मग मी काय करायचो सुगंधा बारीक होती ते यायची इकडे तिकडे आमच्या घरी मग मी तिला म्हणायचो हिनं घेऊन संगीला खेळायला मग ती आमच्याकडे यायची आली की ये ना मी तिच्या पलीकडून पाहायचं बरं का आम्ही याला घेतच नव्हतो आयला खेळायला. मग तू येऊ नव्हता ए, तिथे. तू काय आम्ही हरायला अन्याय केला राव पण असं नाही हा याच्या इथं खेळायला जायची संगी मी डोक्याला लागलो की मला दगड हाणायचा म्हणजे तुला येऊनच देत नव्हता. हा यो लाल गाजरे. ह्यो आला का खोड्या करायचा आणि मग खेळ सगळा विस्कुट व्हायचा मग याला कशाला घ्यायचं खेळात आला का कायम चिडकी खेळायचा आईला त्यामुळे म्हणजे नाही. तुम्ही लहानपणापासून जाल्याची आबळ केली आणि आता ती पायरी दिली गायत बांधून त्याच्या म्हणजे कटकटच डोक्याला. पारी तुम्ही बांधून दिली आम्ही नाही नाही बाबा आम्ही नाही बांधून दिली. त्या पारीचं जाऊ द्या मग त्या पण संगी ना माझी मैत्रीण होती तुला जर खरं खोटं करायचं चल सुगंधाला विचारायला. खरं सांगतो काय खरं खोटं करायचं आता मी तर काय तुमच्या नाही, वर्गात नाही. नव्हतो. काय खरं खोटं करायचं म्हणजे संगी माझी मैत्रीण होती. मग तू इच्छाचे खरं खोटं हा. करायचं चल आलो डेपुटी मी जाऊन अरे याचं- आता याचं ना- कुठं आता खरा आता खोटा झाल्या काय तू. नाही, नाही. आता गोष्टी नव्याने आल्यात उतरल्या तर जाऊ द्या त्याची हाऊस पूर्ण करून येतो आईला लय जुन्या गोष्टी उकरून काढल्या बाबा येऊ द्या ना मला बी ए! चला चला तू आहे ना ऐकतच नाही तुला ना खरंच खरं खोटं करायचं सवय लय सवय सुगंधा ती आवाज ए, सुगंधा खरं हो काय हो हो इकून आली ये ना बस 2 मिनिटं आयो तुम्ही कशाला आले परत आता? काय आलं म्हणजे तो काय डोक्यात घालून त्याचं गेट टुगेदर घालून दिलं ते आला आमच्यापाशी अहो शामराव मी मोबाईलवर त्यांच्यासोबत चॅटिंग करत होते गेट टुगेदरचं प्लॅनिंग त्यात हे आले मला म्हणे काय करते म्हटलं गेट टुगेदरचं प्लॅनिंग बडबड केली म्हटलं जाऊ तुम्ही इथून रिकामं डोकं खात होते सकाळी तो सकाळी प्लॅनिंग तुझ्याकडे ठेव दुसराच कुठं उभा राहिला तिथं आला शाळेत आम्हाला विचारलं निघता निघता विषय शाळेचा निघाला त्यात संगी आठवली हा संगी आपली संगीता हो. तिचा काय विषय निघाला तो म्हणला महिला जीवलग मैत्रीण होती म्हणलं अरे भाऊ तुला ती भावच देत नव्हती ती जीवलग मैत्रीण होती श्यामरावाची गप्प आहे माई मैत्रीण होती श्याम्या काय केलं ना ती माईच मैत्रीण होती माझ्यासोबत राहायची सुगंधा ती पुढं चालायची मी तिच्या माग हा, आणि ती माझ्या सोबत असायची तू माग असायचा कळलं का तुला गप्प. आम्ही सगळे सोबत शाळेत जायचो एवढंच काय माहितीये का त्या अभ्यासाला सुद्धा माझ्याकडेच यायची येत होती की नाही आपल्या येत होती, सोबत येत होती. आम्ही खेळायचो बी सोबतच तू काय करायचं तुला खेळायला घेतला ना तू चिडकी खेळायचा आणि या अभ्यासात तर ढच होता आणि नुसतं मारा भांडणं शाळेत चुकलं गेलं की संगीला बुक्का घालायचा ए. मग ती कसं खेळायचं आहे ऐकन संगीला बुक्का कम घालायची तुला माहितीये का त्याचं कारण माहितीये का काय? ती माझ्या गृहपाठ लिहून देत नव्हती. बघ हाय का म्हणजे मग तुम्ही अभ्यास करत नव्हते तिच्याकडनं लिहून घ्यायची मग ती काय कस काय करून देईन सांगा बरं मग मैत्रीण म्हणले तिने अभ्यास करायला पाहिजे होता का नव्हता माझ्या? असा कोणता मित्र असतो का त्या मैत्रिणीचा अभ्यास मित्राचा अभ्यास मी त्या मैत्रिणी करायचा करायला अरे पाहिजे ना. मी मग तुम्हाला सांगू का शामरावची चांगली मैत्रीण हा होती मी खेळात हुशार होतो बरोबर की नाही अभ्यासात हुशार होतो त्याच्यामुळे ती माझ्या संगच खेळायची आणि आमच्यात राहायची कळलं का तुला आणि सुगंधा बरोबर घेऊन यायची तिला खेळायला इथं आमच्यामध्ये कळलं का तू ठोसक्या होता तू काहीतरी तिला भोंगा लावायचा ती त्याच्यामुळे बोलत नव्हती माझ्यासोबत आता भुंग्याचं काय होतं त्याच्यामध्ये काही सांगायचं माझ्याविषयी तिला मी काय सांगू तिला दिसत नव्हतं का हा? हो तुम्ही काही ते चिंचा बिंचा काही तिला आंबट चिंबट खायला आणून मग? द्यायची तिच्या घरची तिला ओरडायची माहिती का वाढायची म्हणजे यो यो लाल गाजऱ्या तिला सांगायचं चिंचा खाऊ नको खाली पडलेले आहेत हा, ते खोकला खाण्यात, लागतो हा. त्यानी. यो मग यो मला माहिती आहे ना तुला झाडो चढता येत नव्हतं खाली पडलेली गोळा करून आणायचा माझ्या देखताच आणि घेऊन चालायचा संगे तुझ्यासाठी आणले गो ताजे ताजे बोरं करायचं मग माझी मैत्रीण होती ती येड्या. काय काय लहान लेकरावानी भांडू लागले जा घरी मी काय जाऊ घरी हा. आपलं ते म्हणजे मी काय जाऊ घरी म्हणजे मग झालं कळलं तुला
शामरावची यांची मैत्री चांगली होती मैत्री चांगली होती. आपलीच मैत्री आहे. काय मजा करायचा आम्ही हा, येड्या. जा. आहे की येऊ का सुगंधा? हा आता काय भांडू नका बरं का नाही नाही अगं भांडणं काही विषयच नव्हता पण ह्यांनी विषय काढला म्हणून ते मला खरं खोटं करायचं म्हटलं मग आपल्यामध्ये खरं खोटं कोण शहाणा माणूस आहे सुगंधा म्हणून तो याकडे आला न्याय निवाडा केला आणि तो एकदम न्याय निवाडा योग्य केला योगाच्या आल्या मैत्रीण होती ती. अहो झालू भाऊजी शांतता घेत जा ना तुमची पण चांगली मैत्रीण होती ती होती की नव्हती माय मैत्रीण मग त्याला मग कम नाही सांगितलं तू अहो कस काय सांगू त्यांच्या डोक्यात तुम्हाला सांगू का तुम्ही काय करायचे लहान असताना लोकांच्या वडलेल्या बिड्या राहायच्या ना त्या बिड्यांची कुटके उचलायचे आणि तुम्ही ओढत बसायचे शाळेच्या मागे कोण? जाऊन. मी? तुम्ही मी कधी त्याच्यामुळे ओढण्यात? तुम्ही 8-8 10-10 दिवस आंघोळी करत नसायचे तुमच्या त्या पॅन्टीनला मागून थिगळ लावायला राहायचे हे सगळं आहे ना तो शामराव आहे ना तिला सांगायचं संगीला का तू त्यासोबत राहू नको तो आंघोळ करत नाही तो बिड्या वडितो तो काही पण खातो त्याच्यामुळे ती तुमच्यासोबत राहत नव्हती आणि माहिती का तुम्ही जर तिला कधी असं चिंचा बोरा आणून दिले ना शामराव तिला असं फुगून द्यायचा म्हणायचं काय खाती हे खोकला बिकला लागायचं काम कुठून उचलून आणले काय त्या पिठे तुझी चॉकलेट आणि कॅडबरी खाय मग ती अशी दुरत असं झालं नाही तुमची पण चांगली मैत्री होती तुम्हाला सांगू का मैत्री काय वेगळं असतं का मैत्री मैत्रीच असते किती केलं तर तरी म्हणलं 10वी पासून ती बोलत नव्हती 10वीच्या वर्गात श्यामेनेच माझ्यापासून मैत्री तोडली होती तिने पण जाऊ द्या आज पण ती माहिती का तुम्ही जर तिला बोलले कधी ती म्हण जालू भाऊ ती लगेच ओळखेल माहिती का जालू म्हटल्यावर माय मैत्री श्यामेने तोडायला लावली होती ना तुम्ही आता भांडायला चालले का नाही तू थांब अय लाल गाजऱ्या काय रे ती संगी माहीत मैत्रीण होती की नव्हती अरे काय झालं ना मिटलं ना आता वाद आता काय त्याच्यात कुठं वाद मिटलाय मला बाकी माहित नाही माही मैत्रीण होती ना डोकं फोडून टाकीन सगळं लाल भंबूळ करून टाकीन तू येडा झाला काय सुगंधा म्हणली नाही का आता तुला हा? कोणते सुगंध आता मला म्हणली कशाला फुगीत होता रे तिला त्याची चिंचा घाण येतात त्याचे बोर घाण येत म्हणून आता झाली ते बोरं तरी राहिले का चिंचा राहिले का खाणारे राहिली का सांग बरं तिला लेकरं झाली ती तिकडं आपण इकडं आपला संसार चालू झाला यात काय आला आता याच्यात काय आलं म्हणजे माही मैत्रीण होती 10वीला माझ्या आख वर्षभर बोलली नाही ती माझ्यासोबत तुझ्यामुळं आता कमून बोलली नाही तुला चांगलं माहितीये कमून नाही बोलली असं का मग माही मैत्रीण होती श्याम्या माझ्या डोक्यात शिरू नका बरं का नाही तर लय भांडण होते ना आपले तो ह्या डोक्यात शिरायला मला काय मुंगी व्हायचंय का हा मुंगीच व्हायचंय मला माही मैत्रीण होती ती अरे सकाळ सकाळ भांडण लावले काय म्हणजे डेपुटी संगी माही मैत्रीण होती याची कस काय होऊ शकते अरे अजून तुम्ही तिथंच येत का काय चाललंय आपण किती वेळ झाला याचं काय आता काय संगीत काय निघले आता बरं तेच का ना सुगंधाकडे गेलो सुगंधाने सांगितली याला की ती श्याम्याची जवळची मैत्रीण होती तुझी मैत्रीण होती पण थोडी लांब होती कोणती ए गा बाई ऐक, का ऐक. मी आता माग म्हणली सुगंधा मला म्हणली डायरेक्ट तू जालू भाऊ तुमचीच मैत्रीण होती या लाल गाजऱ्याने फुगिली म्हणून सगळी. झाल्या तो आहे ना कांसाळा टाकायला पाहिजे तू नुसतं अंगानी आणि दाढीने वाढाय तुला अक्कलच नाही राहिली एक काम अरे कर. याडपाट वानाच्या कवा संगीत 10वीला 4थीला तुमच्या वर्गात होती हा तेव्हा काय करत होती संगीत आता मला सांगा मी आता आहे ना सुगंधाने न्याय निवाडा नाही केला व्यवस्थित तुला सांगा आता आहे ना आमचं गेट टुगेदर ठेवू आणि संगीला बोलू त्याच्यामध्ये तिलाच विचारू काय ते आता हा विचारू तिला बोलव ठेव आपल्या गेट घेत आता ठेव बोला संगीला गेट टुगेदर ठेवा मग तिचा नवरा तुम्हाला ठेचीन विचारायला लागल्यावर संगीला झाले असे 4 लेकर तुम्हाला 4 लेकर झाले तुमचे लग्न उशिरा झाले कुठं मला बरं, तुम्हाला मला पोरं नाही झाले लेकर अजून डेपुटी हा. मला होणार आता आहे करतो का परत संगी सगळं लग्न कुणासोबत हा तिच्या नवऱ्याला विचारू तिचं कांसा टाकायला पाहिजे लग्न झालंय तिचं लग्न झालं मग हे तर कळत आहे तुला पण झालं गेलं ना मग आता कशाला देऊ आपल्या मैत्रीत तू हे करतो झालं गेलं मग माय मैत्रीण होती ती मला माझी अरे बाबा म्हणणाऱ्याची मैत्रीण होती बरं बाबा तुला लिहून देतो बॉन्ड हा, पेपरवर मग 100 ती मैत्रीण रुपयाच्या सांगितली. तुझी मैत्रीण होती हा. हे इथं टाकून आता तुम्ही मैत्रीण- याडमाट डोक्याचे जे आले याडमाट नाही ज्याला जेव्हा खरं करीतो ना तेव्हाच राहतो आता काय खरं केलं झाली तुझी मैत्रीण मग झाली आपली मैत्रीण जुनी श्याम्या, तू काही म्हण याच्या बरोबर दिवस काढे म्हणजे आपलं कमाल मानला तो सत्कार केला पाहिजे संगीत आणि तो माय संगीता सत्कार ठेवा मग खरंच गेट टुगेदर ठेवा मग आता गेट टुगेदर ठेवा मी मोठा हार आणतो सुप्या मी सुप्या मोठा हार आणतो संगीला घालायला अरे झाल्या काय असतं माहितीये का लहानपणाची मैत्री ती लहानपणाची मैत्री असते त्या मैत्रीला जोडच नाही आयुष्यभरामध्ये सगळ्यात जास्त जी मैत्री 10वी पर्यंतची जी असती जी मित्र मैत्रिणी भेटतात ती शेवटपर्यंत आठवणी शेवटपर्यंत पुरतात आणि ती कुठल्याही स्वार्थापायी केलेली मैत्री असते कुठला स्वार्थ नसतो हा त्या टायमाला मैत्री थोडे भांडणं होतात आबाला येतो पण परत एकत्र गोड होतात आता तू म्हणतो संगीत माझी मैत्रीण होती आणि श्यामेने हे केली संगीतच्या बी असं मैत्रीण होती ना पण त्या टायमाला लहानपणाला कळत नाही काही बरं का तात्पुरतं जाल्या गोड श्याम्या गोड थोडे भांडणं झाले की संगीत पासून लांब जालेपासून लांब काय असं असतं म्हणजे आमच्या दोघांसारखं आज मांडत म्हणजे काय आज घालत चढत आणि तो आयुष्यभर आठवणीचा
पुरणारा ठेवा असतो. खरंय. आता मला सांगा, आपण गेट टुगेदर करतो. गेट टुगेदर का करतो? आपण संसाराच्या गाड्यामध्ये आपल्या याच्या चालू असतं, एकत्र येतात, परत ते जुन्या आठवणींचा एकत्र परत आपला बसून एकत्र चर्चा वगैरे होती. सगळे सुखदुःख सुखदुःख आपल्याला वाटलं कळतात ना रे. आता मला सांग, कोणी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट आलेले असते, कोणाचं काही नाही दुःख आलेलं असतं, कोणी सुखी झालेलं असतं, कोणाचे टकलाचे केस गेलेले होय, आणि ते सगळं वेगवेगळं असतं. पण चला, तो मैत्री लहानपणीच आपल्याला जे अनुभव आहेत आणि जे आपण एकत्र केले शेअर केलेल्या गोष्टी आहेत, त्या परत आपण एकत्र येतो आणि तो त्याला उजाळा भेटतो. बाकी दुसरं काय नसतं. ती मैत्री प्रेम, तुला खरं सांगू का, लहानपणी प्रेम नसतंच. ती मैत्री असते एकमेकाविषयी लावलेला निखळ मैत्री. एकमेकाविषयी प्रेम म्हणता येईल त्याला, पण ते त्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो किंवा वासना नसती. आलं का लक्षात? ठीक आहे. आता म्हणला ना बाबा, संगीत त्याची मैत्रीण होती तर त्याची मैत्रीण राहू दे. ती आली का माहेराला, मी काय करतो याला म्हणून भोवती बोरं आणि चिंचा आणि घेऊन चल. आता त्याला झाडं विचारता येतं, मग मी म्हणून सांगे तुझ्यासाठी ना ताजे ताजे बोरं आणि चिंचा आणली. आपण बोर चिंच घेऊन जाताना, चॉकलेट घेऊन जाताना आपल्या घरच्या संख्या आपल्यावर काही करणार नाहीत हे बघा, आणि मग त्याला भेटून या. नाही तर घरची संगी मोगरी घेऊन बसलेली इथं भांड करू नका. नाही उघडे दुकान.